हर हर महादेव. तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या MS सायकल बाबा या यूट्यूब चॅनलवर. कालच आपण काठमांडू या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. पशुपतीनाथ राहिलेले फक्त 14 किलोमीटर आणि आपण योग मंदिर आहे या ठिकाणी कालचा विश्राम केलेले आहे. हे पाहू शकता. अशा प्रकारे आता आंघोळ विंघोळ करून रेडी झालेले आहे. आता आपण सर्व सामान सायकलला बांधून इथून पशुपतीनाथच्या दिशेने निघत आहे. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो, काठमांडूमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, पशुपतीनाथ राहिलेले 7 किलोमीटर आणि या ठिकाणी एक आपल्याला भाऊ भेटलेला आहे. तो जे की आपल्या ठिकाणी रॅपिडो कसं सर्व्हिस आहे, जे की टू व्हीलरवर पॅसेंजरला पिकअप ड्रॉप केलं जाते. अशा प्रकारे या ठिकाणी कोणती कंपनी आहे आपे? यांगो म्हणून एक कंपनी आहे. तर दादाची इलेक्ट्रिक स्कूटर आहे ना, तर इलेक्ट्रिक स्कूटर आहे. तर इथून येणं जाणं पर किलोमीटर हा चार्ज कितना होता है? 200 किलोमीटर होता है. 200 एक चार्ज में 1 ड्रॉप में 200. हाँ. तर 200 रुपये काय तर पर ड्रॉपला अशा प्रकारे चार्ज करतात. तर मित्रांनो पाहू शकताय, सिग्नल लागलेला आहे. मंदिराकडे जात असताना सिग्नल लागले या ठिकाणी. महादेव, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तर फायनली पशुपतीनाथांचं या ठिकाणी आपलं दर्शन पूर्ण झालेले आहे आणि आज आपले 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही देखील पशुपतीनाथांचं या ठिकाणी दर्शन करू शकता. मित्रांनो, गर्दी काय नाही आज, पाहू शकताय. आतमध्ये खूप छान प्रकारे दर्शन झालं आणि त्यांनी छान प्रकारे दर्शन देखील थोडा वेळ थांबून दिलं त्या ठिकाणी आणि दर्शन वगैरे छान प्रकारे झालेले आहे. तर आता आपलं गोयेश्वरी शक्तिपीठ त्या ठिकाणी निघायचं आपल्याला. आसपासचा परिसर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. या ठिकाणून तुम्हाला पूर्ण मंदिराचं शिखर दर्शन होत असेल मित्रांनो, तर दर्शन करू शकताय. पाहू शकताय आपण गोयेश्वरी शक्तिपीठाच्या या ठिकाणी आलेले दर्शन करण्यासाठी. तर चला दर्शन करूयात आपण. तर मित्रांनो, गोयेश्वरी मातेचं दर्शन करण्यासाठी पशुपतीनाथ मंदिरापासून 900 मीटर अंतरावर गोयेश्वरी मातेचं मंदिर आहे. या ठिकाणी आलो आहे. सकाळी शिवचं दर्शन झालं, आता थोड्या वेळापूर्वी शक्तीचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही देखील दर्शन करू शकताय. मंदिराच्या काहीच अंतरावर शक्तिपीठ आहे मातेचं. जर काठमांडूला येत असाल आणि पशुपतीनाथचं दर्शन कराल तर शक्तीचं पण नक्की दर्शन करा. पाहू शकताय मंदिराचा अशा प्रकारे परिसर आहे आणि मंदिराच्या त्या साईडला तुम्ही फोटोग्राफी करू शकत नाही, या साईडला फोटोग्राफी करू शकताय. गर्दी पाहू शकताय, खूप गर्दी या ठिकाणी सध्या. आणि आपलं दर्शन झालेलं आहे. तर आता बघूयात काठमांडूमध्ये अजून काय फिरण्यासारखं आहे का त्या ठिकाणी निघतोय आता. तर चला, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव, जय माता दी. तर मित्रांनो, संध्याकाळी झालेली आहे आणि आपण आलेलो आहे आता बागमती घाटाजवळ, जे की मंदिराच्या या साईडला बागमती नदी वाहते. त्या ठिकाणी घाट आहे. त्या ठिकाणी संध्याकाळी या ठिकाणी बागमती घाटावर गंगा आरती होते. तर गंगा आरतीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर थोड्याच वेळामध्ये गंगा आरती होणार आहे. तर आपण गंगा आरतीचं दर्शन करूयात. तर मित्रांनो, गंगा आरतीचं या ठिकाणी तुम्ही दर्शन करू शकताय. गंगा आरती होत आहे, पाहू शकताय.